वास्तविक पहिला सार्वजनिक गणपती कोणता? जर आपण पुस्तकात शिकलेलो आहोत ते जर थोडंसं आठवलं तर 1894 साली लोकमान्य टिळकांनी जो गणपती बसवला तो सगळ्यात पहिला गणपती। मात्र पुण्यातलं भाऊ रंगारी मंडळाने असा दावा केलेला आहे की 1892 साली या मंडळाने पहिला सार्वजनिक गणपती बसवला आणि आता या दोन्ही मंडळांमध्ये श्रेयावरून जोरदार लढाई सुरू आहे। त्यामुळे पुणेकरांसमोर यक्ष प्रश्न उभा राहिलाय की पहिला सार्वजनिक गणपती नेमका आहे तरी कुठचा? पहिला सार्वजनिक गणपती कुणी बसवला? भाऊसाहेब रंगारींनी की लोकमान्य टिळकांनी? या प्रश्नाचं उत्तर फक्त पुणेकरांनीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रानं नव्यानं शोधायला घेतलंय। कारण पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं श्रेय घेण्यासाठी दोन प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे। लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये पुण्यातल्या विंचुरकर वाड्यात सार्वजनिक गणपती बसवला। मात्र त्यापूर्वी भाऊसाहेब रंगारींनी 1892 मध्ये स्वतःच्या वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली असा दावा रंगारी मंडळानं केलाय। सुरुवातीला 1892 साली भाऊसाहेब रंगारींनी हा गणपती उत्सवाची सुरुवात केली। ही सुरुवात अशा प्रकारे झाली की हे जे भाऊसाहेब रंगारींचं घर आहे, रातघर आहे, त्या घरामध्ये क्रांतिकारकांची बैठक होती। ती जी संकल्पना होती की क्रांतिकारांना एकत्र आणण्याची संकल्पना होती ती भाऊसाहेब रंगारींनी चालू करून गणेशोत्सवाची सुरुवात केली। पहिल्या वर्षी 1892 साली 3च गणपती बसले, भाऊसाहेब रंगारींचा, घोटवडेकरांचा आणि खासगीवाल्याचा। पहिला सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारी मंडळाचाच हे सिद्ध करण्यासाठी मंडळाकडून चित्र प्रदर्शन भरवण्यात आलंय। 1893चा उत्सव झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्याच्यावरती एक छोटा स्फुटलेख लिहिला केसरीमध्ये, 26 सप्टेंबरच्या केसरीमध्ये, की सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी ही गणपती पोचवण्याचा कार्यक्रम निराळ्या रीतीने पार पडला आणि त्याला बरेच सार्वजनिक स्वरूप आले आणि ज्या लोकांनी ह्या जी खटापट केली त्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे। तसंच पुढे 1894 साली मग लोकमान्य टिळकांनी विंचुरकर वाड्यामध्ये गणपती बसवला आणि तिथून गणपतीची अजून संख्या वाढली आणि 125 गणपती झाल्याचा उल्लेख आलेला आहे त्यामध्ये। मात्र खासगी वाड्यात बसवलेल्या गणेशोत्सवाला सार्वजनिक कसं म्हणायचं असा सवाल टिळकांच्या वारसांनी उपस्थित केलाय। मी म्हणलं तसं 200 वर्षे आधी कोण आपल्या घरी बसवत असेल आणि 10 लोक पूजेला तिकडे येत असतील तेव्हा नातेवाईक आणि तर ते उद्या सांगायला लागतील की आम्ही पहिला बसवला होता। म्हणजे कोणी बसवला काय त्याच्याबद्दलचं काही दुमत नाहीये कोणाचं, ते ज्यांनी बसवला असेल। ही चळवळ मात्र लोकमान्याने तेव्हा एक ओळखून की बाबा ज्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र करता येईल, ते एक देव असला की आपण एका एनर्जीला घाबरतो सगळेजण, त्यामुळे त्याच्या एक बॅनर खाली सगळेजण एकत्र यायला कोणालाच अडचण नसावी आणि सगळेजण एकत्र त्यानिमित्ताने येतील। श्रेयवादाची ही लढाई आता फक्त युक्तिवादापुरती उरली नाहीये तर भाऊ रंगारी मंडळाच्या विश्वस्तांना निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे। काल दुपारी 3:20 वाजता पोस्टातून एक पत्र आलं, मी माझ्या नावाने आणि सूरज रणुसे यांच्या नावाने, त्याच्यात अशा धमक्या दिलेल्या आहेत की तुम्ही हे जे काय चालू केलेलं आहे सगळं हे माहिती देणं का प्रदर्शनी ताबडतोब थांबवा, मागे घ्या, आम्ही तुमचं असोसिएशन करू आणि तुमचे उद्या फोटो मीडियामध्ये आणि सगळ्या ठिकाणी झळकले अशी व्यवस्था करू। त्याच्यानंतर आम्ही ताबडतोब फरासखाना पोलीस स्टेशनला याच्या संबंधी कंप्लेंट नोंदवली। खरं तर पुण्यानं देशाला सार्वजनिक गणेशोत्सवाची संस्कृती बहाल केली। मात्र गणेशोत्सवावरून सुरू असलेल्या या वादानं पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला गालबोट लावलंय। पहिला सार्वजनिक गणपती भाऊ रंगारींनी बसवला असेल किंवा लोकमान्य टिळकांनी किंवा आणखी कोणी, उद्देश मात्र एकच होता, तो म्हणजे जातीपंथांमध्ये विभागल्या गेलेल्या समाजाला एकत्र करण्याचा आणि त्या आधारे विधायक कार्य करण्याचा। परंतु आज 125 वर्षानंतर हे चक्र उलट फिरताना दिसतंय। याच उत्सवाचा आधार घेऊन समाजामध्ये दुही पसरवण्याचा प्रयत्न होतोय। मात्र हे करणारे ही गोष्ट विसरतायत की यामुळे भाऊ रंगारी आणि लोकमान्य टिळक या दोघांचेही विचार, कर्तृत्व आणि उद्देश यांनाच विसर्जित केलं जात आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे।